मी एम गुरु आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आला, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे जेवढे काही कर्मचारी आहे, ज्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी जे काही 10वी पास नापास हा विषय होता. ज्यामध्ये जे काही 10वी पास वाले कर्मचारी होते त्यांना वेगळं ग्रेड वेतन होतं आणि जे काही 10वी नापास होतं त्यांना वेगळं ग्रेड वेतन होतं. तर त्यानंतर बऱ्यापैकी सर्व कामगार संघटनांनी त्याच्यावर मागणी केली की 10वी पास नापास यांच्यामध्ये कोणताही भेद न करता त्यांना समान काम समान वेतन या तत्वावर त्यांचं वेतन सारखं करण्यात यावं. त्यानंतर झा समिती आणि गिरिराज समिती सुद्धा हेच शिफारस केली होती. त्यानंतर त्यामध्ये सुधारणा झाली. त्यानंतर समान काम समान वेतन हे लागू झालेले. त्या संदर्भात हा व्हिडिओ. यामध्ये बघू शकता आपण समितीने केलेल्या अन्य शिफारशी, म्हणजे झा आणि गिरिराज समिती यांनी शिफारशी केल्या होत्या. त्यानंतर बघा 30/9/2011 अन्वये काय झालेलं की जे काही कामगार संघटनांनी मागण्या केल्या होत्या त्यानुसार यांनी एक परिपत्रक काढलं की त्यानुसार त्यांनी सांगितलं की 10वी पास नापास यामध्ये कोणताही भेद नसून त्यांना काय समान काम समान वेतन या तत्वावर 5,200 ते 20,200 आणि 1,800 हा ग्रेड वेतन हा दोघांना पास आणि नापास हा दोन्ही कर्मचाऱ्यांना लागू होईल. परंतु त्यापूर्वी काय होतं बघा, त्यापूर्वी असं होतं की 1/4/2005 रोजी त्यानंतर महापालिकेच्या सेवेत नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसंदर्भात खालील तरतुदी होती. बघा, जे काही कर्मचारी 1/4/2005 मध्ये नियुक्त होईल त्यांना या दोन तरतुदी होत्या, एक आणि ब. आणि अ अनुसार काय SSC परीक्षा उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना 5,200 ते 20,200 व 1,800 ग्रेड वेतन होतं आणि SSC परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 4,400 ते 7,440 आणि 1,300 रुपये ग्रेड वेतन होतं. अशा प्रकारे हा फरक होता. परंतु त्यानंतर पुढे सांगितलं त्यांनी बघा, हे का कामगार संघटनेच्या मागणीचा विचार करून 1/9/2011 नंतर ग्रेड कोडमध्ये सुधारणा करून चतुर्थ श्रेणी कामगार परिपत्रक नुसार 30/9/2011 नुसार काय केलेले तर 5,200 ते 20,200 हा आणि 1,800 ग्रेड पे लागू केलेला आहे. त्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्यांना किती इरेज येणार तर ते सुद्धा आपण कर्मचाऱ्यांना आपल्याला किती इरेज किंवा किती थकबाकी येणार आहे हे सर्व माहिती पाहिजे असेल त्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन त्यांचा सुरुवातीचा 1/9/2011 या महिन्यात नाही का त्यांचा महागाई भत्ता किती होता तो कमेंट्स करायचा आहे. त्यानंतर त्याची डेट ऑफ जॉईनिंग ते सुद्धा कमेंट्स करायचे आणि त्यानंतर सध्याचा त्याचा बेसिक तो कमेंट्स करायचा आहे, जेणेकरून मी त्याला त्याची सर्व इरेज किती ना ते सांगणार. आणि जे कर्मचारी 2011 पूर्वी लागलेले त्या कर्मचाऱ्यांनी 2011 मध्ये त्यांचा महागाई भत्ता किती होता आणि डेट ऑफ जॉईनिंग हे कमेंट्स करायचे, जेणेकरून मी तुमची थकबाकी किती ना ती सांगेल. धन्यवाद.